नमो नमः. नमो नमः. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभववृद्ध सर्व गीताप्रेमी सुहृदजन हो. नमो नमः. संख्या हळूहळू वाढणार आहे, पण आपण सुरुवात करूया. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सर्व विद्यांची विद्या, सर्व कलांची कला, सर्व शास्त्रांचं शास्त्र असा हा भगवद्गीता हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथातील विचार हे सर्व मनुष्यमात्राला त्याच्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची जाणीव करून देणारे असे त्यातले विचार आहेत आणि ज्ञानाची, भक्तीशी आणि व्यवहाराशी सुंदर जोड घालून देणारा असा हा ग्रंथ आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत येऊन गेलेला आहे आणि आपण त्याचं चिंतन करीत आहोत. गेल्या 9 व्याख्यानांमधून आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. आजही आपण गीतेतील विचारांचं, तत्वांचं चिंतन करणार आहोत. गेल्या व्याख्यानामध्ये आपण 12व्या अध्यायातल्या भक्तियोगापर्यंत आपण आलेलो होतो. आता त्याचा थोडक्यात आढावा घेऊन, कारण गेल्या वेळेला काही मंडळी नसतील, त्यामुळे विषय काय चालला आहे हे कळण्यासाठी थोडक्यात त्याचं समग्र विश्लेषण करून मग आपण पुढे जाऊया. तो अध्याय आपला अजून, त्या अध्यायातले मंत्र आपले अजून झालेले नाही आहेत. गेल्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की आपण पुढच्या वेळेला त्याचं विवेचन करूया. या अध्यायाच्या 12व्या अध्याय हा भक्तियोग आहे आणि या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनानं भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे. कुठला प्रश्न विचारला तर भगवंताचं सगुण रूपानं पूजा करणं श्रेष्ठ आहे का निर्गुण रूपानं पूजा करणं श्रेष्ठ आहे. तर त्याचा आपण उहापोह केला की सगुण आणि निर्गुण कसे एकमेकात मिसळलेले आहेत हे आपण उदाहरणानं बघितलं. भगवंतांनीही उत्तर दिलं की हे दोन्हीही मार्ग परमेश्वराकडेच नेणारे आहेत. सगुण आणि निर्गुण ब्रह्माची उपासना जे करतात ते दोन्ही मार्ग हे भगवंताकडे नेणारेच आहेत. परंतु निर्गुणाच्या मार्गाने, निराकाराच्या मार्गाने केलेली उपासना ही अधिक कष्टदायक असते आणि त्याच्यामध्ये अधिक क्लेश होतात. ते सुद्धा आपण उदाहरणानं बघितलं आहे की ती साधना करताना ध्यानयोगाच्याद्वारे आपण कसं केलं ते आपण बघितलं. विज्ञान योगाच्या दृष्टीनं केलं कसं तेही आपण बघितलं. तर भगवंत म्हणतात की पण जो अनन्य भक्तीनं माझी उपासना करतो, एकचित्त होऊन जो उपासना करतो तो मला येऊन मिळतो आणि अशा भक्ताचा मी या संसार सागरातून उद्धार करतो. आणि मग त्याच्यासाठी भगवत तत्व कसं हे अतिशय उदार आहे हे आपण बघितलं आणि त्यासाठी भगवंतांनी ज्या पायऱ्या सांगितल्या एकापेक्षा एक वरच्या, अभ्यास, ज्ञान, ध्यान, सर्व कर्म फलत्याग आणि शेवटी त्यामुळे मिळणारी शांती. म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान कसं श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान कसं श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा सर्व कर्मांच्या फलांचा त्याग कसा श्रेष्ठ आहे हे आपण बघितलं. कारण सर्व कर्मांच्या फलांचा त्याग हा थेट परमेश्वरापर्यंत पोचतो. सर्व कर्म परमेश्वराला अर्पण केली जातात. आपण ते 9व्या अध्यायातल्या श्लोकाच्या उदाहरणावरूनही बघितलं. यत् करोषि यद् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. म्हणजे जे जे तू दिवसभरात कर्म करतोस, खातोस, पितोस, दान करतोस, कर्म करतोस, आणखीन काही करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर. असं एकापेक्षा एक वरचढ अशा या पायऱ्या, कोणतीही पायरी गाळून चालत नाही. प्रत्येक पायरी अभ्यास हा कसा श्रेष्ठ आहे, अभ्यासापेक्षा ज्ञान कसं आहे, ज्ञानापेक्षा ध्यान आणि ध्यानापेक्षा सर्व कर्मांच्या फळांचा त्याग हे आपण बघितलं. आणि मग आपण भागवतोत्तमाची
भक्ताची आपण लक्षणं बघत होतो. ती भक्ताची लक्षणं 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून बघत असताना अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च इथपासून आपण 16व्या मंत्रापर्यंत म्हणजे अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः याच्यापर्यंत आपण ते बघितलं. अनपेक्ष म्हणजे काय? तर आता त्याच्या पुढच्या याचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे कशाची अपेक्षा नसणारा. आपण पाहिलं की अपेक्षा ही स्वतःकडून ठेवावी. दुसऱ्याकडून इतरांच्याकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःकडून अपेक्षा ठेवली की दुःख येत नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष, शुचीचेही आपण प्रकार, द्रव्यशुद्धी, अन्नानं होणारी शुद्धी, शिवाय जलमृत्युकेनं होणारी शुद्धी आणि आपल्या वर्तणुकीनं होणारी आचारशुद्धी हे पण आपण बघितलं. आणि नंतर अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो, ज्याच्या उदासीन म्हणजे उदासीन प्रत्येक बाबतीत उद्वेग असा अर्थ न घेता ज्याच्या विचारांची उंची जास्त आहे, असा भक्त भगवंतांना प्रिय आहे. आणि सर्व कर्मांचा सर्वारंभ परित्यागी. पुढे आपण बघत होतो की सर्वारंभ परित्यागी म्हणजे काय? तर आपल्या हातून शरीर, मन, वाणी यातून जे कर्म आपल्या हातून घडत असतं त्या कर्माच्या कर्तेपणाचा त्याग म्हणजे सर्व कर्म सर्वारंभ परित्यागी असा त्याचा अर्थ आहे. हे आपण बघितलं आणि असा भक्त भगवंतांना प्रिय. आता पुढच्या लक्षणांचा विचार आपण करणार आहोत. तर ती लक्षणं अशी आहेत. यो न रुष्यति न द्वेष्टी शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. हां, म्हणजे कसा? तर यो न द्वेष्टी, जेव्हा मनात मैत्र भावना जागते, मैत्रीची भावना निर्माण होते, तेव्हा आपोआपच कोणाविषयी मनात द्वेष राहत नाही. आणि कसं? तर त्याची वृत्ती कशी होते? त्या भक्ताची वृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे वासुदेवच सर्वम असा अनुभव येतो. म्हणजे जो संकुचित मनोवृत्तीचा असतो तो कसा म्हणतो की हे सगळं कसं आहे? तर अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां वसुधैव कुटुंबकम. म्हणजे हा आपला, हा परका असा भेदभाव कोण करतात? तर संकुचित मनोवृत्तीचे लोक करतात. आणि जे उदार मनोवृत्तीचे लोक आहेत ते संपूर्ण विश्वालाच आपलं कुटुंब मानतात. वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम, म्हणजे सर्व पृथ्वीलाच आपलं कुटुंब मानतात. वासुदेवच सर्व ठिकाणी त्याला वासुदेवाचंच रूप दिसतं असा भक्त, द्वेषभावना रहित असलेला भक्त परमेश्वराला प्रिय. आणि त्याच्या ठिकाणी द्वेषाची भावना जरासुद्धा राहत नाही. आणि मग पुढचा जो विचार आहे तो समशत्रौ च मित्रेच. शत्रू आणि मित्र, मैत्र भावना एकदा जागृत झाली की आपल्याला माहिती आहे समशत्रौ च मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु. शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, मान आणि अपमान आणि शत्रू आणि मित्र यांच्यामध्ये जो समभाव ठेवतो तो भक्त मला प्रिय. आता हे कसं समभाव ठेवलं तर हे आपण जास्त विशद करून बघूया की मैत्रीची भावना म्हणजे काय. तर यात एक महाभारतातला एक प्रसंग मला आठवतो. तो असा की ज्या वेळेला आपलं भारतीय युद्ध झालं तेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की तुला सुख आणि दुःख प्राप्त होईल तर ते कसं उपभोगतू. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम यदि वा अप्रियम, प्राप्तमुपासीत हृदयेन अपराजितः. हृदयेन अपराजितः म्हणजे हृदयाने पराजित न होता, म्हणजे हृदयामध्ये त्याचा त्रास करून न घेता अपराजित वृत्तीनं, जिंकलेल्या मनानं तू
जसं सुख आणि दुःख प्राप्त होईल तसं तू ते सेवत जा, त्याचा उपभोग घेत जा. आणि एखादी गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध घडली, प्रिय आणि अप्रिय, तर तरीसुद्धा तू त्याचा अपराजितेन मनसा अपराजितेन हृदयेन स्वीकार करत जा. शत्रू आणि मित्र यांच्या बाबतीतलं हे म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मित्राचं लक्षणच असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्राचं लक्षण काय आहे, तर मित्रं प्रीतिरसायनम नयनयोः आल्हादनम. नयनांना आल्हाद देणारं प्रीती रसायनाचं जणू काही मित्र हे अमृतच आहे. खरा जो मित्र असतो तो कसा असतो, तर खरा मित्र आणि असा भक्त परमेश्वराला आवडतो. खरा भक्त असा असतो की खरा मित्र तो कसा आहे, तर जो उत्सवे व्यसने चैव प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे स्मशाने च या तिष्ठती स बांधवा. जो उत्सवाच्या वेळी शत्रूकडून संकट आलेलं असतं त्यावेळेला, किंवा दुष्काळाच्या वेळी आणि राजद्वारातसुद्धा स्मशानातसुद्धा जो बरोबर असतो तो खरा मित्र असतो. अशी मित्राची व्याख्या होऊ शकेल. आणि सन्मित्राचं लक्षण सांगताना नीतिशतकात भर्तृहरीचा एक फार सुंदर श्लोक आहे की हा सन्मित्र कसा असतो आणि तसा भक्त भगवंतांना अपेक्षित आहे. सन्मित्र हा असा असतो की पापान निवारयती, पापापासून आपल्या मित्राचं रक्षण करतो. नंतर त्याच्या गुह्य गोष्टी, गुह्य हा गुहती, त्या गुह्यच ठेवतो, त्याच्या तो इतरांना सांगत नाही. आणि गुणान प्रकट करवती, त्याचे गुण मात्र तो प्रकट करतो. हिताय नियोजयती, त्याला चांगल्या गोष्टींना हितकारक गोष्टींसाठी त्याची योजना करतो असा मित्र. परत तो आपदगतम न जहाती ददाती काले, आपदगतम न जहाती म्हणजे सोडून जात नाही. हा धातूचा अर्थ असा आहे की सोडणे. जहाती म्हणजे तो त्याला संकटकाळी सोडून जात नाही आणि उलट त्याला काही हिताच्या चांगल्या गोष्टी सांगतो. आणि ददाती काले म्हणजे योग्य वेळ आली त्याला जर गरज असेल तर तो द्रव्याधिकांची सुद्धा मदत करतो. असं हे सन्मित्राचं लक्षण आहे. पण समशत्रौच मित्रेच हा एक भाग फार महत्त्वाचा आहे. शत्रूबद्दल सुद्धा कशी समदृष्टी हा भक्त ठेवतो, तर शत्रूचंही एक फार सुभाषितकार सुंदर वर्णन करतात की शत्रूच्या बद्दल भावना व्यक्त करताना असा विचार येतो की जीवन तुम्हे, सुभाषितकार म्हणतो जीवन तुम्हे शत्रुगणा, जीवन तुम्हे शत्रुगणा सदैव येषां प्रसादेन विचक्षणोऽहं, येषां प्रसादेन विचक्षणोऽहं यदा यदा मां भजति प्रमादा तदा तदा मां प्रतिबोधयति. शत्रूसुद्धा का बरं महत्त्वाचा आहे, तर ज्या वेळेला माझ्या हातून काही चुका होतात तेव्हा हा शत्रू तो मला काही काही उपदेश करतो आणि त्यामुळे मी अधिक शहाणा होतो, विचक्षण होतो. म्हणजे आणि ह्या सर्व बाबतीत शत्रू आणि मित्र यांच्या बाबतीत समदृष्टिकोन असणारा. म्हणून म्हणजे बघा, निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याकडे म्हटलं जातं, त्यातलाच हा थोडासा प्रकार आहे. शत्रू आणि मित्राच्या बाबतीत समान भूमिका ठेवणारा भक्त परमेश्वराला प्रिय आहे. त्याचप्रमाणे तथा मानापमानयो, मान आणि अपमान या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत. लग्नकार्यात होणारे मान अपमान, आपण नोकरी करत असू तर तिथे होणारे मान अपमान हे सगळ्यांना परिचितच आहे. त्याच्याविषयी जास्त स्पष्टीकरण करत नाही की या सर्वांच्या बाबतीत समदृष्टी असलेला आणि शीतोष्ण सुखदुःखेषु, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, की सुखसुद्धा कशी येतात की सुखसुद्धा एकदम आपल्या असं एकामागून एक येत जातात की छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति. आपल्याकडे काही कमीपणा असेल तर पटकन आपल्याला ते सुखदुःख म्हणजे
दुःख आपल्यावर कोसळत असतात असं आपल्याला वाटतं, की आपली एखादी बाजू लंगडी पडली, कमी पडली हा अनुभव आहे. आणि गेल्या वेळेला पण आपण सुखदुःखाचं आपण व्याख्या बघितली होती, की सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा. हे आपण बघितलं होतं, की दुसरं कोणीही आपल्याला सुख आणि दुःख देत नाही, तर ते आपल्या कर्माचंच फळ असतं. आपल्या पूर्वजन्मीच्या किंवा संचित कर्मांचं किंवा क्रियमाण कर्माचं ते फळ असतं. आणि म्हणून सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येत असतात. पण ह्या सगळ्याच बाबतीत सुख आणि दुःखाच्या बाबतीत सुद्धा हा सम असतो. शीत आणि उष्ण भगवंतांनीच गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकात म्हटले, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्त्वां तितिक्षस्व भारत. म्हणजे की शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख हे येणारे आणि जाणारे आहेत. म्हणून ते अनित्य आहे. आगमापायिना, येणारे आणि जाणारे ते आहेत. म्हणून ते तुला सहन केलेच पाहिजेत. हा भक्त पण हे सगळं सहन करतो. आणि असा भक्त परमेश्वराला शीत उष्ण सुख दुःख आणि सर्व आसक्तीचा त्याग करणारा, म्हणजे कुठल्याही गोष्टीची आसक्ती, सांसारिक पदार्थांची, ऐहिक भोगांची, या सगळ्या गोष्टींचा त्याग करणारा, संग विवर्जिता असा भक्त भगवंताला आवडतो. पुढे म्हटलंय की तुल्य 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 निंदा स्तुतिर्मौनी. तुल्य निंदा, तुकाराम महाराजांनी तर म्हटलंय, निंदा किंवा स्तुती ही माणसाची करू नये. वास्तविक स्तुती कस्य न तुष्टये, स्तुती कोणाला आवडत नाही केलेली. पण तुकाराम महाराज म्हणतात की ही स्तुती किंवा निंदा करायची असेल तर ती परमेश्वराचीच स्तुती किंवा निंदा करावी. आणि याच्यासंबंधी सुद्धा एक फार छान श्लोक आहे की निंदन्तु नीतिनिपुणाः यदि वा स्तुवन्तु, निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टं, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टं, मरणम् अद्यैव अस्ति युगान्तरे वा, न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. म्हणजे कुठलाही प्रसंग असू दे, नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक हे कसे असतात, म्हणजे धैर्यशाली लोक. म्हणजे ह्या भक्ताचंच उदाहरण त्याला लागू पडतं की असे लोक असे असतात की कोणीही त्यांची निंदा करोत किंवा स्तुती करोत ते आपल्या अढळ पदापासून ढळत नाही. मरण आजच येऊ किंवा युगांतराने येऊ, लक्ष्मी आपल्याकडे आत्ता येऊ किंवा जाऊ, कशाचीच त्यांना फिकीर नसते. असे लोक असतात. आणि भक्तसुद्धा असा असेल तर तो परमेश्वराला आवडतो असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि संतुष्ट येन केनचित. गेल्या वेळी आपण संतुष्टाच्या बाबतीत छान बघितलं होतं की संतुष्ट राहणं म्हणजे संतोषैव पुरुषस्य परनिधानम. संतोष असणं, समाधानी असणं हे माणसाचा एक फार मोठा मौलिक ठेवा आहे. कोणत्याही प्रकारानं, म्हणजे परिस्थिती कशीही आली, चांगली आली वाईट आली, तरीसुद्धा न प्ररुष्येत न च उद्विजेत. म्हणजे त्याच्यामुळे आनंदितही तो होत नाही आणि उद्विग्न पण होत नाही आणि संतुष्ट राहतो. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, पण त्याचा विपरीत अर्थ केला जातो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नुसतं जसं ठेवलं आहे तसं राहावं असा वरवरचा अर्थ झाला आणि लोक तोच प्रमाण मानतात. पण तो अर्थ नसून याचा अर्थ असा आहे की आपल्याला जन्मानुसार जी कर्तव्य प्राप्त झालेली आहेत, आपल्या स्वधर्मानुसार जी कर्तव्य प्राप्त झाली आहेत ती चांगलेपणानं करणं, त्याच्यात समाधान मानणं. आणि हे का सांगितलं असा भक्त का? कारण अर्जुनाची काय स्थिती झाली होती? स्वधर्म तो विसरला होता. त्याला युद्ध करावं का करू नये? क्षत्रियाचा धर्म काय? तर युद्ध करणं, युद्धातून पळून जाणं नाही. आणि अर्जुनाची नेमकी त्याला कळत नव्हतं की आपण काय करावं. आणि म्हणून स्वधर्म सोडून जाणं म्हणजे स्वधर्म, अर्जुनाचा तो धर्म का? कारण अर्जुन क्षत्रिय होता. क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं आहे, युद्धातून पळून जाणं नाही आहे. आणि म्हणून असा भक्त की जो कोणत्याही गोष्टीत संतुष्ट राहणारा असा भक्त, ठेविले अनंते तैसेच राहावे म्हणजे आपलं कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे निभावणारा
आणि त्याच्यात समाधान मानणारा असा भक्त भगवंतांना प्रिय आहे. तसंच अनिकेतः हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनिकेतः, अनिकेतः म्हणजे काय, तर घराविषयीची अभिलाषा नसलेला. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं आज एक घर आहे, उद्या दुसरं असावं, दुसरं असेल तर तिसरं असावं. म्हणजे अशा तऱ्हेने आपले सुखाचे उपभोग हे वाढत जातात. म्हणजे सगळ्याच माणसांची ती स्थिती आहे, सगळ्यांनाच. आणि म्हणूनच या मंत्रांचा आपण विचार का करतो आहे की आपण तरुण पिढीला तर काही आपण सांगू शकत नाही स्पष्ट. तरुण पिढीला आपल्या आचरणातून दाखवून द्यायचं आहे की ह्या गोष्टी कशा वेगळ्या तऱ्हेने आपण घेतल्या पाहिजे. आणि गीतेतील मंत्र हे कसे सर्वांना लागू आहेत. आणि आपण का ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून हा विचार करतो आहे, कारण आपलं तत्त्व काय आहे आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं जेव्हा पहिलं व्याख्यान झालं तेव्हा, की यद्यद आचरती श्रेष्ठा तत्तदेव इतरे जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. की ज्या ज्या गोष्टीचं आचरण श्रेष्ठ लोक करतात त्याच गोष्टी सर्वसामान्य माणसं त्याचं अनुकरण करत असतात, त्याच गोष्टी प्रमाण मानतात. लहान मुलांच्या बाबतीतही तोच न्याय लागू आहे. वर्गात शिक्षक ज्याचं अनुकरण करतात तसंच मुलं करतात. घरात आईवडील जे करतात तसंच मुलं अनुकरण करतात. म्हणून आपल्या आचरणातून ज्येष्ठांनी हे समाजाला दाखवून दिलं पाहिजे की आपण, कारण विचार हा एक चैतन्यशक्तीचा आविष्कार आहे. आपण जसे विचार करू तसं आपण घडत जातो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच असं जे ही जी हाव आहे किंवा न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति, न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. म्हणजे की विषयांचा उपभोग घेतल्याने सुखांची तृप्ती होत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण जसं हविषा कृष्णवर्त्मेव म्हणजे अग्नीमध्ये आपण जसजसं हवीरद्रव्य घालत जाऊ तसा अग्नी जास्तच प्रदीप्त होत जातो. म्हणजे सुखांचा उपभोग घेतल्याने आपली भूक आणखीनच वाढत जाते. म्हणून त्याच गरजा आपण कमी केल्या पाहिजेत. आणि आपण ह्या गीतेतील तत्वांचा म्हणजे या मंत्रांचा आपल्या आचरणात बदल करून आपण पुढे गेलं पाहिजे. असा हा स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा. असा स्थिरबुद्धी असलेला, स्थिरमती असलेला भक्त मला प्रिय आहे. स्थिरमती म्हणजे मती म्हणजे बुद्धी, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असा भक्त म्हणजे ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, असा भक्त मला प्रिय आहे. आणि असं हे धर्म्यामृतम म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की याला विनोबांनी अमृताची धार म्हटलेलं आहे. अमृताची धार असलेला हा अध्याय आहे. गीतेतले सर्वच अध्याय अत्यंत पवित्र आहे, पण हा अध्याय तीर्थक्षेत्र झालेला आहे. कारण या ठिकाणी भक्तीचं वरदान या अध्यायाला मिळालेलं आहे. भक्ती ही कशी आहे तर भक्तीची उदाहरण जसं ह्याच्या बाबतीत म्हटलं जातं, आपलं विद्येच्या बाबतीत म्हटलं जातं, अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती. म्हणजे विद्येच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तुझा कोश इतका अपूर्व आहे की तो दुसऱ्याला दिल्यानं, ज्ञान दिल्यानं वाढत जातं. तसंच भक्तीची जितकी उधळण करावी तशी भक्ती ही वाढत जाते, असं सांगणारा हा अध्याय आहे. आणि ह्या सगळ्या जे आत्ता आपण 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत जी आपण भक्ताची लक्षणं बघितली, ती भक्ताची लक्षणं म्हणजे जणू काही अमृताची धारच आहे. आणि असा जो भक्त आहे तो श्रद्धाना हा भक्ता. श्रद्धाना श्रद्धाळू म्हणजे परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा असलेला. म्हणजे काय तर स्वार्थ सोडून भक्ती करणारा भक्त, स्वार्थ आणि अभिमान सोडून भक्ती करणारा, त्याच्याशी मतपरायण होऊन भक्ती करणारा भक्त परमेश्वराला प्रिय आहे, असं भगवंत म्हणतात. आणि ही अमृताची धारच जणू काही आहे. आता
मनात असा विचार येतो किंवा ज्ञानचक्षूंपुढे असं लक्षात येतं की ही भक्ताची सगळी लक्षणं आपण बघितली. मग गीतेमध्ये इतर अध्यायात आलेली लक्षणं याच्यामध्ये आणि याच्यात काही साम्य आहे का? तर निश्चितच त्याच्यात साम्य आहे, त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. तर आपण असं बघतो की आता दुसऱ्या अध्यायात आलेलं, दुसऱ्या अध्यायातली स्थितप्रज्ञाची लक्षणं, 5व्या अध्यायातली ज्ञानोत्तमाची लक्षणं, दुसऱ्या अध्यायात प्रजहात यदा कामान सर्वान पार्थमनोगतांपासून 55व्या श्लोकापासून शेवटच्या 72व्या श्लोकापर्यंत आलेली ही जी लक्षणं आहेत ती लक्षणं, आणि 5व्या अध्यायामध्ये संन्यास योगाचं वर्णन केलेलं आहे. संन्यास योगाचं वर्णन केलेलं असताना त्याच्यामध्ये चित्त शुद्ध असावं आणि आत्मशुद्धीसाठी हा संन्यासी हा प्रयत्न करत असतो, तो कर्म करीत असतो. आणि तो कसं कर्म करतो? तो ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति या, म्हणजे सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करून ब्रह्मण्याधाय कर्माणि, म्हणजे तर ही कर्म तो संगं त्यक्त्वा आणि आसक्तीचा त्याग करून ती कर्म करतो. आणि त्यामुळे काय होतं? ती कर्म केल्यामुळे, अशी कर्म केल्यामुळे तो फक्त काया वाचा मनानं करतो. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यात कमळ असतं, पण ते कमळाला पाण्याचा लेप लागलेला असतो का? त्याच्यावर जरासुद्धा पाणी नसतं. म्हणजे पद्मपत्रमिवांभसा त्याचं कर्म होतं की तो कर्मानं कधीही लिप्त होत नाही. असं जे वर्णन आहे त्या योगानं आलेलं. नंतर 6व्या अध्यायात आलेलं योग्याचं वर्णन आपण बघितलं आहे. आणि त्या काय काय त्याला काय काय साध्य करावं लागतं किंवा का योगाचं आचरण करताना कशा क्रमानं ते करावं लागतं, शुचोदेशी प्रतिष्ठाप्य वगैरे कसा अभ्यास करावा लागतो. कारण या अध्यायाचं नावच आत्मसंयम योग अभ्यास, म्हणजे असा त्याला अभ्यास करावा लागतो. आणि त्यामध्ये आलेल्या आत्यंतिक समाधीसुखाचं जे वर्णन आहे ते वर्णन चित्तवृत्ती निरोध करायला शिकवतं. तसंच 7व्या हे 9व्या अध्यायात नाही, हां 12व्या अध्यायात आपण आता हे भक्ताची लक्षणं बघितली. 13व्या अध्यायात ज्ञानोत्तमाची जी लक्षणं आलेली आहेत ती आता आपण 13व्या अध्यायाचं विश्लेषण करताना आपला येणारच आहे आत्ता लगेच क्षेत्रज्ञ विचार, तर तेव्हा आपण ते बघणार आहोत. पण त्या अध्यायात 7व्या श्लोकापासून अमानित्व मदंबित्व पासून अध्यात्म ज्ञान दर्शनम इथपर्यंत जो विचार आलेला आहे 11व्या श्लोकापर्यंत, त्यात सगळी ही जी लक्षणं आलेली आहेत ती, आणि 14व्या अध्यायात आलेली गुणातीताची लक्षणं. गुणातीत म्हणजे काय? तर ते आपण बघणार आहोत की आत्तापर्यंतच्या बोलण्यातून आधी आपण जो विचार केला त्याच्यातून सर्वांच्या लक्षात आलं असेल की सर्व प्रकृती किंवा हे सर्व प्रकृतीच्या गुणांनी सर्व आपण बद्ध, सत्व रज तम, आणि या गुणांच्या पलीकडे जाणं जो जातो तो गुणातीत. त्याच्यात पण ही लक्षणं थोड्याफार फरकानं आलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 16व्या अध्यायातली सुरुवात दैवी गुणांची जी संपत्ती आहे ते पहिल्या 3 श्लोकांमध्ये अभयम सत्व संशुद्धीपासून नातिमानिता पर्यंत जी लक्षणं 26 गुण जे सांगितले आहेत दैवी संपत्तीचे गुण, ती लक्षणं आणि हे भक्ताची लक्षणं यामध्ये खूप साम्य आढळतं. त्याच्यामुळे आणि जणू काही हे भक्ताची रूपं आहेत वेगवेगळी. जसं आपण बघितलं की भक्ताचे प्रकार आपण कसे बघितले तर माहिती आहेत आपल्याला, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त. तर अर्थभक्त कसा असतो? तर आर्त म्हणजे दुःख, त्यात तो आजाराने त्रस्त असतो, दुःखाने त्रस्त असतो, त्याला काही रोगाने त्रस्त असतो किंवा आणखीन काही न मिळाल्यामुळे तो दुःखी असतो. तर याच्यासाठी तो परमेश्वराची आराधना करतो. आणि पण ते प्राप्त झालं, त्याचं निवारण झालं की तो परमेश्वराला विसरतो. दुसरा असतो तो जिज्ञासू, काही जाणून घेण्याच्या इच्छेनं करणारा, की त्याला अनेक प्रश्न असतात त्याच्या मनात की हे विश्व कसं निर्माण झालं,
सुख मनुष्य सुखी होतो किंवा दुःखी होतो म्हणजे काय होतं, असे अनेक प्रश्न हे जाणून घेण्याची त्याला इच्छा असते आणि त्यासाठी तो भगवंताची उपासना करतो. आणि तिसरा असतो तो अर्थार्थी भक्त. अर्थार्थी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी की आपल्याला कीर्ती मिळावी, यश मिळावं, आणखीन काही आपल्याला मिळावं, पुत्रप्राप्ती व्हावी, आणखीन सुख मिळावी, यासाठी भक्ती करणारा. आणि सर्वात श्रेष्ठ जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त, कारण तो परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने अनन्य भक्तीने तो भक्ती करणारा, एकनिष्ठतेने भक्ती करणारा तो भक्त असतो. आणि असे आपण प्रकार बघितले आणि हा अनन्य भक्त म्हणजेच ह्या सगळ्या भक्ताच्या लक्षणांनी, भक्तीच्या लक्षणांनी युक्त असलेला हा भक्त जो आहे त्याचं आपण आता विवेचन केलं. आणि म्हणून ज्याप्रमाणे भगवंत सगळ्या सृष्टीला व्यापून उरलेला आहे, त्याप्रमाणे भक्त ही संकल्पनासुद्धा जवळपास साऱ्या गीतेला व्यापून उरलेली आहे. अशा तऱ्हेने आपण या भक्ताच्या लक्षणांचा विचार केला. आता आपण जो विचार करणार आहोत तो आत्तापर्यंत 1 ते 6 अध्यायांमध्ये आपण जे उपनिषदांचं वाक्य आहे तत्त्वमसी, त्यातील आपण त्वम पदाचा विचार केला 1 ते 6 अध्यायात. तत्पदाचा विचार आपण म्हणजे तेच तू आहेस, तत्त्वमसी, जीवै ब्रह्मैक्य, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, तत्त्वमसी असा जो विचार आहे तो म्हणजे आत्तापर्यंत 1 ते 6 अध्यायात त्वम पदाचा विचार केला, 7 ते 12 अध्यायात तत्पदाचा विचार केला. आणि आता ही जी पुढची षडाध्यायी आपण बघणार आहोत, म्हणजे पुढचे जे 6 आहेत 13 पासून 18 पर्यंत, तर आपण असी पदाचा विचार करणार आहोत. तर आपण आता त्या विचाराकडे आपण वळतोय. आत्तापर्यंत म्हणजे हा जो 13वा अध्याय आहे तो क्षेत्रज्ञ विचार असा योग, क्षेत्रज्ञ योग असा या अध्यायाचं नाव आहे. आधी ही कल्पनाच आपल्याला समजून घेणं, विशद करणं फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत 10व्या अध्यायात परमेश्वराच्या विभूती बघितल्या, 11व्या अध्यायात काय बघितलं तर बाह्यसृष्टीतील परमेश्वराचं चैतन्य, बाह्यसृष्टीतील चैतन्य विश्वरूप दर्शन हे 11व्या अध्यायात बघितलं. आता ह्या 13व्या अध्यायात, 12व्या अध्यायात तर भक्ताची लक्षणं आणि भक्तियोग आपण आता बघितला. 13व्या अध्यायात आपण बघणार आहोत की मानवी शरीर आणि त्या शरीरातलं चैतन्य कसं असतं याचा विचार आपण करणार आहोत. सुरुवातीलाच अध्यायाची सुरुवातच अशी केलेली आहे, फार छान अध्यायाची सुरुवात, की इदं क्षेत्रम इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमिति उच्यते, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तत्विदः. म्हणजे ह्या शरीराला क्षेत्र, हे कौन्तेया, हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि याला जो जाणतो त्याला तत्व जाणणारे लोक हे काय म्हणतात, क्षेत्रज्ञ असं म्हणतात. सरळ साधा अर्थ, क्षेत्र म्हणजे शेत. या शरीराला शेताची उपमा या ठिकाणी दिली आहे. ती काय आहे हे आपण आधी समजून घेऊ. या पहिल्या श्लोकातच भगवंताने, आणि त्याचा विचार आपल्याशी कसा तो शेताचा विचार आहे लागू पडतो आणि आपल्या दृष्टीने तो कसा मनन करण्यासारखा श्लोक आहे हे आपल्या लक्षात येईल. क्षेत्राला शेताची उपमा दिलेली आहे. जणू काही या पहिल्या श्लोकातच सगळ्या अध्यात्म विचाराचं सार आलेलं आहे. अध्यात्म विचाराचं कसं तर आपल्याला माहिती आहे की जे जे उपजे हा न्याय आहे जगाचा ते नाश पावतं. जे जे उपजे ते नाश पावतं. आपलं शरीरही प्रत्येकाचं शरीर हे अस्ति जायते
हां, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती, विनश्यती. या 6 प्रकारातून प्रत्येकाला जावं लागतं. कसं? तर अस्ति म्हणजे आईच्या गर्भामध्ये असा तो गर्भ असतो, अस्ति आहे, जायते, मग तो हळूहळू जन्माला येतो, वर्धते वाढत जातो, नंतर विपरिणमते म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत जातो. आपल्याला कळतं हे सगळं, बदल होत जातो आपल्यामध्ये. नंतर अपक्षीयते, हळूहळू बदल होतो, वाढतो, मनुष्य हे होतो, हळूहळू वृद्धत्व येतं, झीज होते, अपक्षीयते आणि शेवटी विनश्यते, शेवटी नाश होतो, नाश पावतो म्हणजे कोणीही, सजीव निर्जीव सृष्टीतील कोणीही घ्या. तर सावर जंगम जगातलं. तर ह्या 6 गोष्टीतून प्रत्येकाला जावं लागतं. तर आता कसं, या शेताला क्षेत्र असं म्हटलं. क्षेत्र म्हणजे शेत. शरीराला शेताची उपमा दिली आहे. ती कशी? तर हे अनेक दृष्टीनं याच्याकडे आपल्याला बघता येईल. मुद्दामून त्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत की काय आहे. तर क्षेत्र हे कसं आहे, तर शतत्राणात, बघा, क्षतत्राणात क्षेत्र इति उच्यते. क्षतत्राणात म्हणजे काय, तर ऊन, पाऊस, वारा यापासून जसं घराचं संरक्षण होतं, ऊन, पाऊस, वारा यापासून, तर मनुष्याच्या शरीराचं संरक्षणही कसं होतं, तर त्यात बाकीच्या म्हणजे त्याच्यात असलेल्या आत्मतत्वामुळे किंवा बाह्य गोष्टींच्या याच्यामुळे त्याच्या शरीराचं हे संवर्धन होत असतं किंवा संरक्षण होत असतं. म्हणून शतत्राणात क्षेत्र इति उच्यते. क्षयात क्षेत्र इति उच्यते. क्षयात म्हणजे क्षय होणं. आता आपण बघितलं, विनश्यती झीज होते, क्षय, झीज होणं. त्या झीज होण्यामुळे माणसाचं शरीर आपोआप हळूहळू, शेताचंही तसंच आहे ना. शेतातही आपण हळूहळू शेत नांगरून सुपीक केलं जातं, पण हळूहळू त्याची पण झीज होते. शेताप्रमाणे शरीराची पण झीज होते. नंतर क्षरणात क्षेत्र इति उच्यते. क्षरण म्हणजे पाझरणं. शेतातून सुद्धा सारखं काहीतरी पाझरत असतं, शरीरातूनही पाझरत असतं. आपण 5व्या अध्यायात बघितलं, नवद्वारे पुरे देही. शरीराला 9 दारं आहेत. आपण बघितलं किती, जिथे जिथे छिद्र आहे ती सगळी दारं आहेत. 9 दारं, नाक, कान, तोंड वगैरे, मलमूत्र विसर्जनाची साधनं किंवा आणखीन गुदस्थ वगैरे, हे सगळे जे आहे, वाणी, ही सगळी दारं आहेत. आणि ती दारं आपण भगवंताकडे वळवावी असं आपण त्यावेळेला बघवत होतो की मनुष्याचं कल्याण होईल. तसंच या ठिकाणी शरणात म्हणजे झीज होणं, तर याच्यातून काहीतरी पाझरत असतं. बघा, नाक, डोळे याच्यातून पाणी सतत येत असतं, तोंडातून थुंकी येत असते. असं प्रत्येक याच्यातून शरणात म्हणजे पाझरणं असं होत असतं. तर आणि त्याचा एक अर्थ असा आहे की क्षेत्राचा आणखीन एक अर्थ असा आहे की क्षेत्रवत इति क्षेत्रम. क्षेत्रवत इति क्षेत्रम म्हणजे शेतात, बघा, शेतात उत्तम बी पेरलं तर त्याचं फळ उत्तम मिळतं. बी जसं पेरावं तसं ते उगवतं. चांगलं बी पेरलं तर उत्तम आपल्याला पीक मिळतं. तसंच शरीरामध्ये उत्तम संस्कारांचं रोपण केलं तर त्याच्यातून उत्तम मनुष्य घडत जातो. आणि म्हणून ही शेताची जी शरीराला दिलेली उपमा आहे ती जणू काही सगळ्या अध्यात्म विचाराचं सार आहे. आणि आणखी एक अर्थ याचा, क्षेत्र याचा अर्थ आहे आणि तो खरोखर संयुक्तिक वाटतो. तो अर्थ असा आहे की क्षेत्र म्हणजे पवित्र भूमी. आपण बघतो काशी, पंढरपूर इत्यादी जी तीर्थक्षेत्र आहेत ती का पवित्र झाली आहेत,
तर तिथे अनेक संतांनी उपासना केल्या आणि त्यामुळे ह्या भूमी सगळ्या पवित्र झालेल्या आहेत. आणि तिथे आपण साधना केली तर आपण त्या ठिकाणी गेलो की बघा आपल्या मनामध्ये चांगले गेलो, तिथे थोडा वेळ बसलो तर असं मनात बाकीचे विचार, राग, द्वेष, मद, मत्सर, मोह किंवा षड्रिपूंचं आपल्या मनावर आवरण निर्माण होत नाही. तर आपल्या मनात नेहमी चांगलेच विचार तिथे गेल्यावर येतात, कारण संतांच्यामुळे त्या भूमी पवित्र झालेल्या आहेत म्हणून ते तीर्थक्षेत्र. आणि मग असा विचार करत असताना चांगलं बी पेरलं चांगलं होतं. एखादं म्हणजे आता बी पेरलं, बी वाढत जातं, उगवतं, पुन्हा ते क्षीण होत जातं, परंतु ते बी पूर्णपणे नष्ट होत नाही. तर पुढील गोष्टींसाठी परत पुन्हा पुनरपि जन्म पुनरपि मरणं, पुन्हा त्यातून चांगलं येत जातं. तसंच शरीराचं आहे. शरीरात असलेला जो जीवात्मा आहे तो सुद्धा असा आहे, सनातन असा जो अंश आहे तो एकातून म्हणजे जेव्हा आपण देह सोडतो त्यावेळेला दुसऱ्या देहामध्ये तो जात असतो आणि त्यामुळे आधीचे जे संस्कार आहेत ते पुढच्या जन्मात आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून पुनरपि जन्म पुनरपि मरणम असं सत्य म्हणजे ते भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात. अशी ही शेताची जी उपमा दिलेली आहे, अशी ही शेताची उपमा सर्वग्राही आणि ती योग्य आहे असं मला वाटतं. की अर्थात कुठलाच विचार गीतेतला आपल्यावर काहीच त्याचं अवलंबून नाही आहे. हे जे आहे ते यथार्थपणे मांडलेलं आहेच, फक्त आपण त्याचा वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो हे यातून सिद्ध होतं. आणि हा जो आता मग क्षेत्रज्ञ आहे पुढे, तर ही म्हणजे शरीराला क्षेत्र का म्हटलं आहे, हे शेताची उपमा का दिली आहे हे आपल्या लक्षात आलं की असं हे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ राहतो. क्षेत्रज्ञैच्या पिमाव विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व शरीरांमध्ये हा क्षेत्रज्ञ राहतो आणि हा क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. आणि या क्षेत्रज्ञाचं ज्ञान करून घेणं म्हणजे ज्ञान आहे असं मत आहे. आणि आता मग हे शरीर किती तत्वांचं बनलेलं आहे हे जाणून घेतल्यावर आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत. तर हे 36 तत्वांचं शरीर बनलेलं आहे आणि याच्या संबंधीचं विवेचन, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञान संबंधीचं विवेचन हे ऋषींनीही केलेलं आहे, छंदांनी म्हणजे वेदांनी पण केलेलं आहे आणि युक्तियुक्त अशा आणि चांगल्या विचारांनी प्रवृत्त झालेल्या अशा ब्रह्मसूत्रांनी पण या क्षेत्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे. तर आता 5 आणि 6 जे मंत्र आहेत, 5 आणि 6 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण शरीरातली जी 36 तत्त्व आहेत त्याचं विवेचन केलेलं आहे. 36 तत्त्व ही कशी आहेत तर महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैश्च पञ्चचेन्द्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहरतं. तर आता विकारासहित असलेलं क्षेत्र कसं आहे तर पहिल्यांदी 36 तत्व कोणती आहेत ते आपण बघणार. महाभूतान्य अहंकार. महाभूतान्य म्हणजे काय, पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत. नंतर अहंकार, ज्याच्यामुळे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून भिन्न आहे असं सिद्ध होतं. प्रत्येक माणसामध्ये हा अहंकार असतो. बुद्धी, आणि हा अहंकार शेवटपर्यंत नष्ट होत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बुद्धी म्हणजे बुद्धी हे महत्त्व आहे. बुद्धी, बुद्धीचे पण 3 प्रकार 18व्या अध्यायात सांगितलेले आहेत. सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची बुद्धी असते. नंतर अव्यक्तम म्हणजे काय तर मूळ प्रकृती, ती दिसत नाही आपल्याला, दिसते का नाही दिसत, अव्यक्त आहे ती. आणि इंद्रिया आणि दशैकैंच म्हणजे काय तर
दहा इंद्रिय आणि एक दश एकम एक मन. 10 इंद्रिय कुठली? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ किंवा रसना, कुठली काहीही धरा तुम्ही. हे ही ज्ञानेंद्रिय झाली. आणि कर्मेंद्रिय वाणी, हात, पाय, उपस्थ आणि उदस्थ ही कर्मेंद्रिय झाली. आता त्या कर्मेंद्रियांचे विषय परत पंचचेंद्रिय गोचराः. आता 5 ज्ञानेंद्रियांचे विषय कोणते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त ह्या भाषेत माहिती नसेल. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आपण डोळ्यांनी पाहतो, त्वचेने आपल्याला स्पर्श होतो. म्हणजे ह्याचे जे विषय आहेत, डोळ्याने पाहणं, कानांनी ऐकणं, नाकानं वास घेणं वगैरे. आणि कर्मेंद्रियांचे विषय कोणते? तर कर्मेंद्रियांचं देणं, घेणं, बोलणं, वाणीने आपण बोलतो, देणं, घेणं, बोलणं वगैरे हे जे आहे ते कर्मेंद्रियांचे विषय. असे हे क्षेत्राचं स्वरूप झालं. म्हणजे महाभूतान्य अहंकार, 5 महाभूत, एक अहंकार, बुद्धी, मूल प्रकृती, 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, एक मन आणि त्यांचे विषय. आणि पुढच्या ह्याच्यात जे सांगितले ते त्या क्षेत्राचे विकार. विकार म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा होते, मग ती काही वेळेला ती इच्छा म्हणजे अमुक एक गोष्ट हवी अशी इच्छा होते. इच्छा पूर्ण नाही झाली की त्याच्यातून पुढचं निर्माण होतं दुःख वगैरे. इच्छा, द्वेष निर्माण होतो. आपण जसं म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वार आहे, की कामाची पूर्ती नाही झाली तर पुढची अवस्था निर्माण होते, क्रोध निर्माण होतो. क्रोधाची पूर्तता नाही झाली तर लोभ निर्माण होतो त्याच्यातून. अशी म्हणून भगवंतांनी या तिन्ही द्वारांचा नाश करायलाच सांगितलं आहे. नरकस्य द्वारम, नरकाची 3 द्वारे आहेत. 16व्या अध्यायात पुढे आपल्याला येणार आहे. तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख. सुखदुःखासंबंधी आपण विवेचन केलं. सुखदुःखासंबंधी तर एक संपूर्ण 2-3 तास आपल्याला बोलता येईल सगळ्यांना विचार केला तर. म्हणजे खूप मी काही गोष्टी मुद्दामून कमी केल्या सांगायचा, कारण आपल्याला वेळेचंही बंधन असतं. त्याच्यामुळे की सुख आणि दुःख म्हणजे सुख आहे काय? सुखाची व्याख्याच अशी आहे, ही व्याख्या सांगितली नाही तुम्हाला, मुद्दामून सांगते. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत त्या म्हणजे सुख, आणि ज्या आपल्या प्रतिकूल आहेत म्हणजे न मिळणाऱ्या आहेत किंवा मिळायला त्रास होतो त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. म्हणजे सुख आणि दुःख. संघात म्हणजे हे जे आता तुम्ही मोजले तर तुम्हाला लक्षात येतील, हे सगळे 35 गुण झाले वरचे सांगितलेले. महाभूतान्यंकारो आणि बुद्धिरव्यक्तमेवच हे जे आहे हे सगळे मिळून, आणि इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि त्यांचा संघात म्हणजे हे 35 गुण झाले. आणि संघात म्हणजे आणि चेतना राहिलं. थांबा एक मिनिट. चेतना आणि धृती राहिली. तर चेतना म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये अगदी आपल्या केसांपासून नखांपर्यंत, अगदी वर डोक्यापासून पायापर्यंतच्या नखांपर्यंत असणारी ही चेतनाशक्ती, प्राणशक्ती, ती म्हणजे चेतना. आणि धृती ही सुद्धा 3 प्रकारची सांगितलेली आहे. धृतीचं वर्णन मुद्दामून करणार आहे मी, कारण धृती म्हणजे धारणा, निश्चय करण्याची शक्ती, आणि ही प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी असते. या धृतीचेही 3 प्रकार आहेत: सात्विक, राजस, तामस. सात्विकी, राजसी, तामसी. यया धृत्या धारयते मनप्राणेंद्रियक्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृतीस्सा पार्थ सात्विकी. म्हणजे सात्विक धृती काय असते? धारणाशक्ती. तर अव्यभिचारिणी योगेन, ध्यानयोगाच्या द्वारा. अव्यभिचारिणी म्हणजे काय? तर अव्यभिचारिणी भक्ती याचा अर्थ असा आहे की एकाच सर्वशक्तिमान परमेश्वराला स्वार्थ आणि अभिमान सोडून श्रद्धा आणि प्रेमानं त्याचं भजन, मनन, चिंतन करणं म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती. एकाच सर्वशक्तिमान परमेश्वराला.
व्यभिचारी भक्ती म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सांसारिक दोष येतात. पण हे सगळे टाळून एकाच परमेश्वराला तुम्ही आपल्या ठिकाणी चिंतून त्याचं मनन चिंतन करून त्याच्यामध्ये आपलं योगदान देऊन राहणं म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती. आणि या ध्यानयोगाच्या द्वारा अव्यभिचारी भक्तीनं मनप्राणेंद्रिय क्रिया, हा फार महत्त्वाचा शब्द आहे की मन, प्राण आणि इंद्रिय. मनानं मनन करणं, चिंतन करणं, भजन करणं. प्राणानं काय करणं, तर प्राणानं पूजा करणं, प्राण म्हणजे पूजा करणं. आणि कर्म, मनप्राणेंद्रिय क्रिया कुठल्या, तर कर्म करणं या क्रिया. आणि यांच्याद्वारे जो विचार केला जातो, जी धारणा केली जाते, ती सात्विक धारणा. आणि धृत्याया धारयते मनप्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या पार्थ सा सात्विकी. आणि यया तू एक मिनिट, यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयते प्रसंगेन फलाकांक्षी सा धृतिस राजसी. फलाकांक्षी म्हणजे फळाची आकांक्षा करणारा मनुष्य प्रसंगेन म्हणजे आसक्तीनं धर्म अर्थ काम यांना धारण करतो, आसक्तीनं करतो. त्याच्यामध्ये त्याची आसक्ती असते, त्याग केलेला नसतो कुठलाही. आणि ती जी धारणा असते, असा जो मनुष्य आहे फळाची अपेक्षा करणारा, ती धृती राजसी प्रकारची धृती आहे असं समज. आणि शेवटी तामसी धृती म्हणजे यया भयं शोकम, यया स्वप्नं भयं शोकम निद्रां न विमुंचति दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी. हे दुष्ट मनुष्य की कुठल्याही प्रकारे झोप, निद्रा, शोक वगैरे हे सोडत नाही, अशी जी धृती आहे, अशी जी धारणाशक्ती म्हणजे ह्या सगळ्यांना तो धारण करतो. भय, निद्रा वगैरे ह्या गोष्टींना जो धारण करतो, ती धृती जी आहे ती तामसी धृती आहे. आणि भगवंत अर्जुनाला सांगतात की या धृतीपेक्षा सात्विक धृती कशी श्रेष्ठ आहे आणि त्याचा तू स्वीकार कर. आणि म्हणून या ठिकाणी जो आपण विचार मगाशी सांगितला की इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चैतन्य शक्ती शरीरात असलेली आणि धृती या सगळ्यांचा जो समूह, संघात, या सगळ्यांचा जो संघात असं मिळून क्षेत्राचे 36 गुण होतात. आणि अशा प्रकारे आणि या क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ राहतो. आणि पुढे जो विचार आलेला आहे तो अमानित्वपासून 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत 11व्या श्लोकापर्यंतचा जो विचार आहे, मंत्राचा जो विचार आहे, त्याच्यामध्ये सगळे जे आपण भक्ताचे गुण बघितले, भक्तियोगामध्ये जे भक्ताचे सगळे गुण बघितले, अद्वेष्टा सर्वभूतानां पासून जे गुण बघितले आणि अनिकेत स्थिरमती भक्तिमान समेप्रिया, तेच गुण थोड्याफार फरकाने आलेले आहेत. अमानित्व मदंबित्वम आपण बघितलं, मानीपणाचा अभाव, तसंच अदंबित्व, दंभाचरणाचा अभाव, अहिंसा ह्या गुणाबद्दल तर इतकं विवेचन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे की अगदी पार आपण चालतो तेव्हा आपल्या श्वासाच्या याने फुंकर आपण समजा आपल्या तोंडातून आपण श्वास सोडला तर जी फुंकर येते ती फुंकरसुद्धा सूक्ष्म जीवांना लागता कामा नये, इतकी अहिंसा. म्हणजे खूप छान 13व्या अध्यायातलं वर्णन आहे ते अहिंसेचं, की तुम्ही अशा तऱ्हेनं की कोणाची हिंसा करता कामा नये. शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा तर नाहीच, पण ही सूक्ष्म जीवांची सुद्धा हिंसा आपल्या हातून घडता कामा नये. हे असे जे गुण आहेत ते. आणि आचार्योपासनं, आचार्यांची उपासना करणं, गुरूंची उपासना करणं,
की आपण चौथ्या अध्यायात सुद्धा बघितलं की चौथ्या अध्यायात काय बघितलं आठवत असेल तुम्हाला तर 34वा श्लोक आहे बघा चौथ्या अध्यायातला. त्याच्यात बघितलं आपण तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिना. म्हणजे त्या गुरूंच्या जवळ गेल्यावर ते तत्व ज्ञानाचा बोध असणारे गुरु आपल्याला ज्ञान देतात. पण आपण त्यांच्याजवळ जाताना कसं गेलं पाहिजे तर प्रणाम करून त्यांना परिप्रश्नेनं त्यांना त्यांची सेवा करून त्यांना प्रणिपात करून साष्टांग नमस्कार करून त्यांना आपण विचारलं पाहिजे तर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तोच भाव या ठिकाणी आहे. आचार्योपासनं शौचम संबंधी तर मी जास्त विवेचन करत नाही कारण आपण सगळ्या प्रकारची शुद्धी बघितलेली आहे. द्रव्यानं मगाशी सुद्धा सांगितलं त्याचा उल्लेख केला की द्रव्यानं होणारी शुद्धी, अन्नानं होणारी शुद्धी, आचरणानं होणारी शुद्धी वगैरे. आणि ही बाह्यशुद्धी झाली. अंतःकरणाची शुद्धीसुद्धा आवश्यक आहे. अंतःकरणाच्या शुद्धीतले सगळ्या षड्रिपूंचा त्याग करणं म्हणजे अंतःकरणाची काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा त्याग करणं म्हणजे ते आपण बघितलं. इंद्रियार्थेषु वैराग्य. इंद्रियार्थ आता याचा अर्थ थोडा वेगळा आहे. इंद्रियार्थेषु वैराग्य म्हणजे काय तर इहलोकातील म्हणजे आपल्या त्या ऐहिक जगातील आपण ऐहिक जगात वावरतो आणि पारलौकिक लोकातील इंद्रियार्थेश त्या गोष्टींबद्दल वैराग्य म्हणजे विरक्ती असणं आणि सतत जन्म मृत्यू जरा यांच्यामध्ये दुःख आहे हे येणारच आहे आपल्याला केव्हा ना केव्हा. याची जाणीव ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. याच्यातील दोषांचा विचार करणं आणि पुत्र दार म्हणजे पत्नी. दारा म्हणजे संस्कृतमध्ये अर्थ त्याचा पत्नी असा आहे की पुत्र दार स्त्री यांच्या संदर्भातलं त्यांच्याबद्दल आसक्ती नसणं आणि अनविश्वंगित्व याचा अर्थ फार वेगळा आहे की ममता नसणं, निर्ममत्व. ममतेसंबंधी सुद्धा आपण खूप विचार केलेला आहे. निर्मम केव्हा होता येईल आपल्याला आपण 9व्या अध्यायाच्या वेळेला वगैरे बघितलेलं आहे. परत हवं तर आपण शेवटी एकदा सगळ्याचा आढावा घेऊ तेव्हा आपण या गुणांविषयी खूप बोलूया. म्हणजे आणखीन अर्थ स्पष्ट होईल. जन्म मृत्यू आणि रोग व्याधी यांच्याबद्दल हे सतत हे होणारच आहेत आणि ते येणारे जाणारे आहेत. आगमापायीना त्यातल्या दोषांचा विचार करणं आणि त्याच्याबद्दल आसक्ती नसणं, ममता नसणं. तसंच मगाशी जो विचार आला अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती करणं आणि लोकांच्या जनसंसदी लोकांच्या समुदायामध्ये फार काळ म्हणजे खिल्ली उडवणं, टवाळी करणं वगैरे हे टाळणं आणि एकांतात राहून अभ्यास करणं. या सगळ्या गोष्टीला भगवंतांनी ज्ञान असं म्हटलं आहे. आणि हे ज्ञानच सर्व भगवंताची प्राप्ती करून द्यायला कारणीभूत आहे. आणि ज्ञानाशिवाय असलेलं ज्या बाकीच्या गोष्टी आहेत दंभ, मान, अपमान वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, दंभाचरण जे आहे किंवा जे आसुरी संपत्तीत सांगितलेले गुण आहेत, कठोर बोलणं वगैरे, याला सगळं अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि आपल्यालाही ज्ञानाच्या गुणांचा स्वीकार करून हा अध्यायातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. आकाशाचा दृष्टांत सांगायचा आहे, सूर्याचा दृष्टांत सांगायचा आहे. खूप विवेचन आपलं राहिलेलं आहे. आपली सुरुवातच फक्त झालेली आहे याला. तर आपण त्याचा विचार पुढच्या वेळेला निश्चित करूया. पण मी असं म्हणेन की सूर्य रोज उगवतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दररोज उगवतो सकाळी. त्या सूर्याच्या ह्याच्यात आपण लवकर उठतो आणि तो उगवताना हळूहळू सगळ्या जगाला प्रकाशित करत असतो. तसंच मनुष्य जर संयमाने वागला, धीरानं वागला आणि सतत चांगल्या विचारांचं मनन चिंतन सतत केलं तर निश्चितच त्याचं आयुष्य बदलू शकतं आणि त्याच्या विचारात फरक पडू शकतो. मगाशी आपण बघितलं की विचारामुळेच माणूस घडतो, संस्कारांमुळेच माणूस घडतो. आणि आपण म्हणूनच आणखीन पुढे गीतेतील विचारांचं चिंतन मनन निधिध्यासन करून आपलं जीवन समृद्ध करूया. एवढं बोलून मी आजचं माझं बोलणं थांबवते, वाणीला विराम देते.
धन्यवाद.